दुर्लभ मानव जन्म मिळाला त्याचे तुझना भान, का बनसी बेभान तरुणा, का बनसी बेभान. खावे प्यावे मजा करावे येच कवतव ध्यान, तवा शेव जगतो बघ हा संस्कृतीचा स्वाभिमान. आपल्या भारतीची काय आज आपल्या भारतीय अभिमन्यू 16 वर्षाचा होता आणि संस्कृतीच्या कामाकरता त्यांनी बलिदान केलं. आजपर्यंत आपला भारत स्वतंत्र होण्याकरता भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगडा यांनी काय केलं, आपल्या स्वतः देहाचं बलिदान केलं. आज आपण मुसलमानांच्या ताब्यात होतो, आज आपण कोणाच्या होतं, इंग्रजांच्या ताब्यात होतो आणि आज आपण आपल्याला पारतंत्र्यात काही करता येत नव्हतं, पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याचा वापर आपण काय करलेली, आपल्या घराची तिजोरी मी निवडून येतो, निवडून आल्यानंतर माझी तिजोरी मी भरून ठेवतो आणि ज्याला ज्याने आपला मत दिलं त्याला बोलू नये ते बोलतो, असे भस्मासूर बनतो. तर भस्मासूर बनू नका. शेवटी मोहनी रूपाना जनता भस्मासूर बनलेले आहे, यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आपण मांजर दूध पितं डोळे अडकून, त्याला लोक पाहतात. तुमच्याकडे किती संपत्ती, तुम्ही किती कमवलेलं, तुम्हाला पगार किती, याचं लोकांना ध्यान आहे. आज शेतकरी हवादिल झालेला आहे. आज शेतकरी जर जगला तर समाज जगल, पण आज शेतकऱ्यांना हे जे निवडून दिलेले पुढारी आहेत, निवडून दिलेले कृषी मंत्री, हे बोलू नये ते बोलू राहिले, पण समाज तुम्हाला धडा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, भगवंतांना काही डोळे झाकलेले नाही, त्याचे डोळे उघडे. तुम्ही जरी डोळे झाकलेले पण नियती तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय नाही. हे ध्यानात ठेवा. जय भैरवनाथ महाराज की जय.